सर्वांचे स्वागत आहे LP क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत संगणक म्हणजे काय। कम्प्युटरला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात। कम्प्युटर हा शब्द कम्प्यूट या इंग्रजी क्रियापदापासून बनला आहे। कम्प्यूट म्हणजे गणना करणे किंवा आकडेमोड करणे। संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे। आधुनिक संगणक आता केवळ गणना करणारे उपकरण राहिलेले नाहीत, ते विविध कार्ये करू शकतात। संगणक हे एक उपकरण आहे जे आपले काम सोपे करते, आपल्याला आपली कामे सहज आणि वेगाने पूर्ण करण्यास मदत करते। त्याचप्रमाणे संगणकाला माणसासारखा मेंदू नाही। एखादी विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यास काय करावे याच्या सूचना आपण संगणकाला द्याव्या लागतात। संगणकाच्या मूलभूत घटकांमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU, मेमरी, रॅम, स्टोरेज, इनपुट उपकरणे, कीबोर्ड, माउस इत्यादी, आउटपुट उपकरणे, मॉनिटर, प्रिंटर इत्यादी यांचा समावेश होतो। संगणकांना आपली भाषा कळत नाही किंवा हॅलो, गुड मॉर्निंग सारखे शब्दही समजत नाहीत। त्यांना फक्त बायनरी भाषा समजते, ज्यामध्ये 2 अक्षरे किंवा चिन्हे असतात, म्हणजेच 0 आणि 1। 1 म्हणजे चालू आणि 0 म्हणजे बंद। संगणक एकात्मिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घटकांद्वारे विविध निराकरणे प्रदान करते। हे प्रोग्राम्सच्या मदतीने कार्य करते आणि बायनरी अंकांच्या स्ट्रिंगद्वारे दशांश संख्या दर्शवते। यात एक मेमरी देखील आहे, जी डेटा, प्रोग्राम्स आणि प्रक्रियेचे परिणाम संग्रहित करते। संगणकाचे घटक जसे की वायर, ट्रान्झिस्टर, सर्किट्स, हार्ड डिस्क यांचा समावेश असलेल्या यंत्रसामग्रीला हार्डवेअर म्हणतात, तर प्रोग्राम्स आणि डेटाला सॉफ्टवेअर असे म्हणतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।